मुंबईत सध्या जोरात पाऊस चालू आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसई विरारमध्ये तर ठिकठिकाणी पाणी साठले आहे. जीवनावश्यक वस्तू, भाजी, दूध आणण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाही. घरात जे अवेलेबल आहे ते वापरून स्वयंपाक चालू आहे. घरात भाजीमध्ये फक्त बीट उरला होता. मग काय, तो वापरूनच वन डिश मील करायचे ठरले. बीटचा पराठा करायला सुरुवात केली. रेसिपी शेअर करत आहे. बीट धुवून साल काढून त्याच्या छोट्या फोडी अर्धी वाटी घेतल्या. 1 कमी तिखट असलेली हिरवी मिरचीच्या तुकडे घेतले. 2-3 आल्याचे छोटे तुकडे, 5-6 लसूण पाकळ्या, थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घेतले. 2 वाट्या कणिक घेतली. चवीनुसार मीठ घातले. 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून ओवा, 1 टेबलस्पून जिरेपूड, 1 टेबलस्पून धनेपूड घातली. 1 टीस्पून लाल तिखट घातले. तुम्ही जास्त घालू शकता. बीटची तयार पेस्ट घातली. 1 टीस्पून कसुरी मेथी घातली. 1 टेबलस्पून पांढरे तीळ घातले. पाणी न घालता मिक्स केले. मिक्स झाल्यावर गरज वाटेल तेवढे पाणी घातले व कणकेचा गोळा तेलाचा हात लावून 10 मिनिटासाठी ठेवून दिला. त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवले. एक गोळा थोडासा दाबून पिठात बुडवून घेतला. थोडासा लाटून त्यावर तेल लावले व त्रिकोणी आकारात फोल्ड केले. जसे घडीची चपाती करतो तसेच. पुन्हा पिठात बुडवला. त्रिकोणी आकारात लाटून घेतला. गरम तव्यावर अगदी थोडेसे तेल घालून लाटलेला पराठा शेकायला घेतला. दोन्ही बाजूनी उलटण्याने दाबून खरपूस भाजून घेतला. तेलाचा वापर जास्त केला नाही. प्लेटमध्ये काढून घेतला. गरम असताना तूप लावून घेतले. आपला बीटचा पराठा तयार झाला. काकडी टोमॅटोचे सॅलड, शेंगदाणा चटणी, घरी बनवलेले दही व बीटचा पराठा, आहाहा, उत्तम बेत झाला.